नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक तर संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार. राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होणार. एनडीए प्रतिनिधींकडून सत्ता स्थापनेचा दावा. पंतप्रधान मोदींसह एनडीए प्रतिनिधींकडून सत्ता स्थापनेचं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपुत्र. नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार. उद्या संध्याकाळी 7:15 वाजता मोदींचा शपथविधी. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार. राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू. शपथविधी सोहळ्याचं खासदारांना फोनवरून निमंत्रण. देशभरातील भाजप खासदारांना दिल्लीमध्ये येण्याच्या सूचना. उद्या मोदींचा शपथविधी सोहळा. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम 144 लागू. शपथविधी आधी नो फ्लाय झोन घोषित. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी, तगडा बंदोबस्त. अजित पवार गटाकडून केंद्रामध्ये 2 मंत्रिपदाची मागणी. 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपदाची मागणी. मंत्रिपदासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांचं नाव चर्चेत. केंद्रामध्ये शिंदे गटाला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळणार. केंद्रीय मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, संदीपान भुमरे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने यांची नावं चर्चेत. सूत्रांची माहिती. लोकसभेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदेंची निवड. 1 मतानं श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड. देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत तुर्तास निर्णय नाही. फडणवीसांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल. भाजप नेते अमित शहांचं मत. गृहमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. फडणवीस पक्ष आणि सरकार दोन्हींचं काम करण्यास सक्षम. त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. एनडीएला महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही अपयश. राजीनामा हा पर्याय नाही. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. नाशिकमधील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. तुम्ही म्हणाल तर मी पदावरून मुक्त व्हायला तयार. पत्रकारांच्या प्रश्नाला भुसेंचं मिश्किल उत्तर. लोकसभा निवडणुकीमधल्या फटक्यानंतर भाजप राज्यामध्ये जनादेश यात्रा काढणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा निघणार. आरएसएसनं नेतृत्व बदल हवा असा निर्णय घेतलाय अशी माहिती समोर. काहीही करा पण आधी कामाला सुरुवात करा. सुप्रिया सुळेंचा दावा. सुप्रिया सुळेंकडे असलेली माहिती खोटी आणि निराधार. सुप्रिया सुळेंनी आरएसएस संदर्भात केलेला दावा मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळला. शरद पवारांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांची रीख. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख यांनी घेतली पवारांची सदिच्छा भेट. येत्या 5 दिवसांमध्ये केंद्रामध्ये बदल होऊन खासदार सुप्रिया सुळे कृषी मंत्री होतील. शरद पवार गटाच्या रोहित पवारांचा मोठा दावा. आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. आमच्याकडे अपेक्षित तेवढे नंबर नाहीत. देशामध्ये आमच्या मित्रपक्षांचं चांगलं प्रदर्शन. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मी निवडणुकीमुळे शांत होती पण आता येणाऱ्या विधानसभेला दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा. कीर्तीकरांची जागा काँग्रेसला मिळाली असती तर मवियाला फायदा झाला असता. मुंबईतल्या काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान. विधानसभा पालिकेमध्ये पंजा दिसला पाहिजे, पटोलेंचं विधान. लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर रावसाहेब दानवेंचा मतदारसंघामध्ये आभार दौरा. फुलंब्री, सिल्लोड, चिकलठाणा परिसरामध्ये आभार दौरा करत कार्यकर्ते नागरिकांसोबत संवाद साधला. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली. अंतरवाली सराटीमधल्या ग्रामस्थांच्या निवेदनानंतर पोलिसांचा निर्णय. मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली, मात्र जरांगे उपोषणावर ठाम. सरकारकडून संजय शिरसाटांचा चर्चेसाठी फोन. मी फक्त समाजासोबत प्रामाणिक राहणार, बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गौण. मनोज जरांगेंची माहिती. तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भगवाच फडकवणार. तुळजापूरसह 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मवियाचा झेंडा फडकवणार. खासदार ओमराजे निंबाळकरांचा निश्चय. सांगलीमध्ये भाजपचा पराभव करण्याचा हेतू पूर्ण झाला. निवडून आलेला खासदार काँग्रेस आणि इंडिया आघाडीसोबत. विश्वजित कदमांची प्रतिक्रिया. वायकर कीर्तीकरांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मतमोजणीमध्ये चुकली. ईव्हीएममध्ये कॅल्क्युलेटर असूनही चुका कशा? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. कोल्हापुरात शरद पवार गटाचा अनोखा बॅनर. सुजल्यावर कळतंय पवारांनी मारलं कुठे, असा बॅनरवर उल्लेख. बॅनरमधून पवार गटानं महायुतीला डिवचलं. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या नावावरून गोंधळ. शिंदे गटाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचं नाव सारखंच. अपक्ष उमेदवार किशोर दराडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी. धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल. अर्चना पाटलांना
तेर गावातूनच मताधिक्य नाही. पद्मसिंह पाटलांचे मूळ गाव तेरमध्ये अर्चना पाटलांना 424 मतं कमी मिळाली. मवियाचे खासदार विरोधी पक्षामध्ये बसणार असल्यानं निधी कुठून आणणार? पर्यायानं जनतेचं नुकसान होणार. आमदार नरेंद्र भोंडेकरांची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बोलावली शिवसेना आमदार खासदारांची बैठक. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर बैठकीला उपस्थित राहणार. दिलीप वळसे पाटलांच्या मुलीकडून अमोल कोल्हेंना शुभेच्छा. पूर्वा वळसे पाटलांच्या शुभेच्छांमुळे चर्चांना उधाण. शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये आढळरावांच्या विरोधात कोल्हेंचा विजय. रशियामध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी मंत्री अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटलांची सांत्वनपर भेट. मंत्री अनिल पाटलांचाही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि ठाकरेगड जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची शक्यता. जिल्हा परिषद सध्या भाजपच्या ताब्यात. कल्याणचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. दारूच्या नशेमध्ये धमकी दिल्याची आरोपीची कबुली. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईमधली बातमी. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरामुळे सर्वसामान्यांना दिलासा नाहीच. मुंबई विद्यापीठाकडून 2023-24 शैक्षणिक वर्षाच्या 1,25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर. 30 दिवसांच्या आत 22 पदवी परीक्षांचे निकाल जाहीर. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवली जाणार. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो मार्गिकेला आज 10 वर्ष पूर्ण. गेल्या 10 वर्षांमध्ये या मार्गिकेवरून मोठ्या संख्येनं मुंबईकरांचा प्रवास. आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण मिळाल्यानं मध्य रेल्वे आणि महिला कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण. मुंबईतील मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये वाढ. दैनंदिन प्रवासी संख्या 60,000वर पोहोचली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची सुप्रीम कोर्टाकडून दखल. येत्या पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये पुन्हा होर्डिंग दुर्घटना घडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्या. कोर्टाच्या रेल्वे आणि महापालिकेला सूचना. मुंबईतील मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव अखेर रद्द. जलाशयाची दुरुस्ती करण्याची शक्यता. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा. निर्यातीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगावातील जैन इरिगेशनला फ्लेक्स काउन्सिलची 6 पारितोषिकं. मुंबईमध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पुरस्कार सोहळा. राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा अंदाज. तर प्रामुख्याने मुंबईमध्ये अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन. विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार. ढगाळ हवामानामुळे तापमानामध्ये घट. आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. मुंबई उपनगरातील सर्वच भागामध्ये पावसाची हजेरी. बोरिवली, मालाड, गोरेगाव, दहिसर आणि इतर भागातही पावसाचं आगमन. मुंबईतील मीरा भाईंदर शहरामध्ये पावसाची रिमझिम. पहाटेपासून अधूनमधून रिमझिम पाऊस झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून त्यांना दिलासा. नाशिकच्या येवला शहरासह परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. नाली सफाई न झाल्यानं परिसरामध्ये पाणी साचलं. पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या आगमनामुळे वातावरणामध्ये गारवा. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. सोलापुरातील करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. शेतीच्या मशागतीला सुरुवात होणार. नंदुरबारमध्ये सातपुड्यातील कुशीमध्ये असलेल्या कोट बांधणी परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग येणार. हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर दिशादर्शक फलक कोसळला. काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून तुरळक पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामाला सुरुवात. बळीराजाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा. धुळे महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्स बॅनरवर कारवाई सुरू. शहरातील होर्डिंग असोसिएशनला 3 दिवसांची मुदत. होर्डिंग काढण्याच्या सूचना. नांदेडमध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासे खरेदीसाठी तरोड नाका मार्केटमध्ये खवय्यांची मोठी गर्दी. वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीच्या कामांची लगबग. ठिकठिकाणी शेतकरी मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त. सिंधुदुर्गमध्ये वन्य प्राण्यांचा शेतामध्ये धुमाकूळ. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी. नाशिकमध्ये सिटीलिंक बसच्या 1400 फेऱ्या पूर्ववत होणार. शाळा महाविद्यालय सुरू होताच बस फेऱ्या पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा निर्णय.
नाशिकमध्ये पुढील 4 महिने खोदकामाला बंदी. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य धोका लक्षात घेता खोदकाम न करण्याच्या शहर अभियंत्यांच्या सूचना. परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं. सुहागनमधील ग्रामस्थांचा आरोप. संबंधित विभागाकडे लक्ष देण्याची मागणी. डोंबिवली रेल्वे स्थानकावर 2 तरुणांमध्ये हाणामारीची घटना. दरवाजामध्ये उभ्या राहण्यावरून तरुणांमध्ये वाद. प्रवाशांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये उद्या कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार. भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार. दोन्ही संघ सज्ज. आरबीआयचे रेपो रेट जैसे थे. आरबीआयच्या आर्थिक सल्लागार समितीचा निर्णय. कर्जाच्या हप्त्यातील व्याजामध्ये कुठलाच बदल नाही. स्पेस स्टेशनवर पोहोचल्यानंतर सुनीता विल्यम्सचा जल्लोष. सुनीता विल्यम्स बोईंग स्पेस क्राफ्टमधून तिसऱ्यांदा अंतराळामध्ये. ISS मध्ये पोहोचलेल्या सुनीता यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल. नीट परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क. हरियाणामधील एकाच परीक्षा केंद्रातील 8 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क. विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे? विद्यार्थ्यांचा सवाल. 14 जूनला जाहीर होणारा निकाल 4 जूनला जाहीर करण्यात आला. निकालाच्या 2 दिवस आधीच उत्तर सूची जाहीर केली. मग 2 दिवसामध्ये निकाल लगेच कसा जाहीर झाला? विद्यार्थी पालकांचा सवाल. नीट निकालामध्ये 67 उमेदवारांना 100% गुण मिळाल्याचा घोळ. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी. निकालातील घोळासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचा खरगेंचा आरोप. तमिळनाडूच्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्षांकडून नीट परीक्षेवर आक्षेप. परीक्षा रद्द करून नव्यानं घेण्याची मागणी. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच इंडिया आघाडीमध्ये फूट. आम आदमी पार्टीनं काँग्रेससोबतची युती संपुष्टात आणण्याची केली घोषणा. दिल्ली विधानसभा निवडणूक आप स्वतंत्र लढणार. मंत्री गोपाल राय यांची घोषणा. दिल्लीमधील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध. राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 14 जूनला सुनावणी. दिल्लीमधल्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयकडून बीआरएस नेत्या के कविता यांच्याविरोधात चार्जशीट दाखल. के कविता यांच्या कोठडीमध्ये 21 जूनपर्यंत वाढ. नोकरीस आणि जमीन घोटाळा प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आरोपपत्रामध्ये लालू प्रसाद यांच्यासह 78 जणांचा समावेश. नीटचा निकाल वादाच्या भोवऱ्यात. उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी. हरियाणामधील एकाच केंद्रातील काही विद्यार्थी पहिल्या 100 आल्यानं निकाल वादाच्या भोवऱ्यात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मोदींना फोन करून लोकसभा निवडणुकीमधील विजयाबद्दल केलं अभिनंदन. स्वित्झर्लंडमध्ये 15-16 जून रोजी होणाऱ्या शांतता परिषदेमध्ये भारताच्या सहभागाचं केलं आवाहन. पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रऊफवर विश्वचषक स्पर्धेमध्ये बॉल टेम्परिंगचा आरोप. 14व्या षटकामध्ये रऊफने बॉल नखानं कुरतडल्याचा अमेरिकन संघाचा दावा. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट कायम. उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. तर राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा. हवामान खात्याचा इशारा. बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न. कासिम, मोनीस आणि शोएब नावाच्या 3 इसमांना अटक. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रामध्ये मोठी भरती येणार. पावसाळ्याच्या 4 महिन्यातील 22 दिवस मोठ्या भरतीचे असणार.